जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असे 4 निर्णय घेण्यात आलेले आहेत। कोणते ते 4 निर्णय आहेत आणि या 4 निर्णयांचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी राज्यातील अधिकारी वर्गासाठी होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, आज दिनांक 27 मे 2025 रोजी राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहामध्ये पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत कर्मचारी हिताचे 6 मोठे महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेले आहेत। याच्यामधील महत्त्वाचा पहिला निर्णय म्हणजे एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण व पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे। पेन जिल्हा रायगड येथील सुहित जीवन ट्रस्ट अंतर्गत एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र तसेच सदर कार्यशाळेला आवश्यक असणाऱ्या पदांना मान्यता देण्यात आलेली आहे। न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंकलेखक पद मंजूर करण्यात आलेले आहेत। राज्यातील न्यायिक अधिकारीकरिता माननीय सेठी आयोगाच्या शिफारशीनुसार टंकलेखक हे पद निर्माण करण्यास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। तिसरा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे FDCM लिमिटेड अंतर्गत सुधारित आकृतिबंधास मंजुरी देण्यात आलेली आहे। वन विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य अंतर्गत 1351 पदांच्या सुधारित आकृतिबंधास सदर कॅबिनेट बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीस मंजुरी देण्यात आलेली आहे। उच्च प्राथमिक शाळांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत अंशकालीन निदेशक पदांची नियुक्ती करता सुधारित धोरणासाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजूर देण्यात आलेले आहे। पाचवा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक यांच्या पदनामामध्ये बदल करण्यात आला असून अनुक्रमे सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकारी असा बदल करण्यास मंजुरी देण्यात आलेला आहे। शेवटचा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे 6वा वेतन आयोग थकबाकी। 6व्या वेतन आयोगाची थकबाकी राज्यातील महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ नागपूर अंतर्गत 195 कर्मचाऱ्यांना या संदर्भात लाभ देण्यास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। तर अशा पद्धतीचे 6 महत्त्वपूर्ण असे निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या संदर्भातले घेण्यात आलेले आहेत। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण निर्णय। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।